तुम्ही सुद्धा रोजचं धावपळीचं रुटीनला कंटाळला आहात आणि प्लॅन करत आहात छोटासा ब्रेक, तर मी माझा ब्रेक घेण्यासाठी थेट निघाली अलिबागला. अलिबागला जाण्यासाठी मी ट्रॅव्हल केलं फेरीने. गेटवे ऑफ इंडियावरून समुद्राचा नजारा पाहत एका तासात पोचली मांडवा जेट्टीला. मग त्यांची फ्री ऑफ कॉस्ट बस पकडून मी आली अलिबागला. अलिबागमधली गुलाबी थंडी आणि बीच साईड कॅम्पिंगची मजा अनुभवण्यासाठी मी येऊन पोचली नागो बीचला हॉलिडे थ्रिल कॅम्पिंगला. कॅम्प साईटपासून अगदी 20 पावलांवर आहे नागो बीच. इथे होणार अनलिमिटेड फन, अनलिमिटेड फूड आणि खूप सारं एंटरटेनमेंट. गेला तुम्हाला वेलकम ड्रिंक देण्यात येईल आणि नागो बीचला तुम्ही क्रिकेट, बॅडमिंटन आणि बीच वॉक घेऊन मस्त सनसेट एन्जॉय करू शकता. पुन्हा कॅम्पसाईटवरती येऊन तुम्ही गरमागरम मिसळपाववरती ताव मारू शकता. इथे असे बरेच सेल्फी पॉईंट आहेत जिथे तुम्ही मस्त फोटो क्लिक करू शकता. नंतर लिमिटेड व्हेज आणि नॉनव्हेज बार्बिक्यू अरेंज करण्यात येतं. एव्हरी विकेंडला इव्हेंट असो ज्यामध्ये होस्ट गेम घेतले जातात. डीजेवर झिंगाट एन्जॉय करून जेवणाची वेळ होते. त्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज अनलिमिटेड फूड पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं. जेवल्यानंतर थंडीमध्ये बोनफायरची मजा घेत लाईव्ह म्युझिक एन्जॉय करू शकता आणि शेवट करा लेट नाईट मूव्हीने. नेक्स्ट डे मॉर्निंगला ब्रेकफास्ट करून परतीचा प्रवास सुरू झाला. हा सुंदर एक्सपिरियन्स मी फक्त 1200 रुपयात पर पर्सन घेऊ शकता. मग ह्या विकेंडसाठी हॉलिडे थ्रिल कॅम्पिंगला व्हिजिट करता येईल ना. बुकिंग डिटेल्स कॅप्शनमध्ये मेन्शन आहे. तोपर्यंत बाय बाय.